एमपीएससी टिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण भारताची जनगणना 2011 हा टॉपिक बघणार आहोत। तर या जनगणनेवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचा एनालिसिस आपण या लेक्चर मधून करणार आहोत। तर याचा उपयोग तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी होईल, कारण सध्या नवीन जनगणना होणार आहे, त्यामुळे अगोदर झालेली जी जनगणना असते त्या जनगणनेवर प्रश्न अपेक्षित आहे। ओके, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राइब करा। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला अँड्रॉइड ॲप्लिकेशन तुम्ही जर डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की डाउनलोड करा। वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी किमतीमध्ये पाहायला मिळतील। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या ॲप्लिकेशनची लिंक देतोय। खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला कोर्सेस त्या ठिकाणी अवेलेबल आहेत। तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती होती। 2011ची जनगणना भारताची एकूण लोकसंख्या किती होती असा तुम्हाला प्रश्न विचारलाय। याचं जर करेक्ट आन्सर बघितलं तर तुम्हाला पर्याय क्रमांक 2 121.08 कोटी एवढंच बघायला मिळणार। 102 किंवा 130 या ठिकाणी नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 एक सिंपलशा अशा प्रश्नापासून आपण हे करतोय। ठीक आहे, मग असं जर म्हटलं ही जी लोकसंख्या होती तर ही जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के होती, म्हणजे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के होती, तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे 17.5% होती। म्हणजे भारताची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.5% एवढी होती। समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला 2001 ते 2011 या कालावधीमध्ये किंवा या दशकामध्ये भारताच्या लोकसंख्येत किती टक्क्यांनी वाढ झाली। 2001 ते 2011 या दशकामध्ये भारताच्या लोकसंख्येमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली, तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे 17.7% वाढ झाली। कितीनी वाढ झाली 17.7% वाढ झाली, हे तुमचं त्या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे। म्हणजे प्रश्न कसा विचारतोय त्याप्रमाणे तुमचं उत्तर असणं अपेक्षित आहे। ओके, तर हे घटक लक्षात आले। एका प्रश्नामधून आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी डिस्कस केल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न काय बघा 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं। बेसिक प्रश्न सुरुवातीला आपण कव्हर करतो, त्यानंतर आपण थोडासा अवघड प्रश्नाकडे जाणार आहोत। तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या ऑब्व्हियसली उत्तर प्रदेशमध्ये होती, महाराष्ट्रामध्ये नसणाऱ्या किंवा बिहारमध्ये पण नव्हती। मग उत्तर प्रदेशमध्ये किती कोटी लोकसंख्या होती, तर तो आकडा लक्षात ठेवायचा 19.98 कोटी एवढी लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये होती। मग महाराष्ट्राचा यानंतर क्रमांक लागतो दुसरा क्रमांक, महाराष्ट्रामध्ये 11.23 कोटी एवढी लोकसंख्या होती। आणि महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीमध्ये या ठिकाणी कितवा क्रमांक लागतो, दुसरा क्रमांक लागतो। कारण पहिला क्रमांक होता तर तो उत्तर प्रदेशचा आहे आणि दुसरा क्रमांक जो आहे तर तो महाराष्ट्राचा आहे। हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। लक्षात आलं हा मुद्दा, पहिला कोण दुसरा कोण तेही तुम्ही लक्षात घ्या। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे। आता साक्षरता दरामध्ये इथं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही। भारताचा एकूण साक्षरता दर किती, पुरुषांचा किती, स्त्रियांचा किती, सर्वाधिक साक्षरतेचं राज्य कोणतं, सगळ्यात कमी साक्षरता कुठं होती, एवढे मुद्दे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर प्रश्न काय होता, सर्वाधिक साक्षरतेचं राज्य कोणतं, भारताचा साक्षरता दर किती होता। तर इथं ऑप्शन बघा, पर्याय क्रमांक 2 74.04% एवढा भारताचा काय होता साक्षरता दर या ठिकाणी बघायला मिळतो। मग या ठिकाणी तुम्हाला दुसरे 2 घटक लक्षात ठेवायचे। दुसरे 2 घटक म्हणजे कोणते, यामध्ये पुरुष साक्षरता दर किती होता, तर पुरुष साक्षरता दर होता 82.14%। हे जे पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे ना, तर हा पुरुष साक्षरता दर होता। 2011च्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरता दर किती होता 82.14%। मग राहिला कोणता, महिला साक्षरता दर, तर हा पहिला ऑप्शन क्रमांक जो दाखवलाय याच्यामध्ये हा महिला साक्षरता दर होता। हा कोणाचा होता, महिला साक्षरता दर। आता मुद्दा लक्षात येईल का बघा, तुम्हाला या साक्षरता दराबद्दल लक्षात ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की भारताचा साक्षरता दर हा 74.04% होता, पुरुषांचा साक्षरता दर हा 82.14% होता, महिलांचा साक्षरता दर हा 65.46% एवढा तुम्हाला पाहायला मिळतो। मग याच्याशिवाय तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवायचं आहे की सर्वाधिक साक्षरतेचं राज्य कोणतं होतं, की ज्या राज्यामध्ये सर्वाधिक साक्षरता होती कोणतं असेल बरं। तुम्ही जर थोडासा विचार केला तर तुम्हाला उत्तर देता येईल। सर्वाधिक साक्षरता ही कुठं होती, केरळमध्ये होती। केरळमधलं जर साक्षरतेचं प्रमाण बघितलं तर ते 94% होतं।
किती टक्के होतं? 94. मग प्रश्न असा विचारला, सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्यामध्ये होती 2011च्या जनगणनेनुसार? सर्वात कमी साक्षरता तुम्हाला बघायला मिळते, महत्वाचं राज्य येतं बिहार. बिहारमध्ये ही 61.8% एवढी साक्षरता बघायला मिळते. मग प्रश्न कसाही विचारू द्या, तुमचं उत्तर त्या ठिकाणी असलं पाहिजे. डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपला अँड्रॉइड ॲप आहे, ते अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले. प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे 900 प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला, ठीक आहे. सरावासाठी 300 असे एकूण 1200 प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील आणि या कोर्सची फी 249 म्हटले, पण तिथे सध्या डिस्काउंट ऑफर आहे. ही या कोर्सची फी फक्त 219 रुपये आहे. तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर किती वेळा पाहू शकता. अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यासाठी तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऍप्लिकेशनची लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ऍप्लिकेशनचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारताचं लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो किती आहे? तर इथं तुम्हाला घटक लक्षात आलं पाहिजे की दर 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या किती म्हणजे लिंग गुणोत्तर. मग या ठिकाणी 2011च्या जनगणनेनुसार जर बघितलं तर भारताचं लिंग गुणोत्तर येतं या ठिकाणी किती आहे, तर ते आहे 943 एवढं लिंग गुणोत्तर बघायला मिळतं. किती आहे? 943. मग केरळमध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर होतं. मग केरळमध्ये किती होतं असं विचारलं. केरळमध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर होतं. हे जोड्या लावामध्ये अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. तर केरळमध्ये जे लिंग गुणोत्तर होतं ते 1084 म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे 1084 स्त्रिया, हे सर्वाधिक तुम्हाला पाहायला मिळेल. मग तुम्हाला असं विचारलं की सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यामध्ये होतं? मग तुमचं उत्तर असलं पाहिजे हरियाणा हे राज्य होतं. हरियाणामधलं लिंग गुणोत्तर किती होतं? तर हरियाणामधलं लिंग गुणोत्तर होतं 879 एवढं. म्हणजे इथं खूप कमी आहे. किती विरोधाभास आहे या दोन आकडेवारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हे जी दोन आकडेवारी दिलेली आहे इथं, या दोन आकडेवारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोधाभास आहे. केरळमध्ये 1084 आणि हरियाणामध्ये 879. हा एवढा महत्वाचा घटक. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आमची जनगणना आमचं भविष्य हे कोणत्या जनगणनेचं घोषवाक्य होतं? तर आमची जनगणना आमचं भविष्य, तर हे 2011च्या जनगणनेचं घोषवाक्य होतं. मग आमची जनगणना आमचं भविष्य म्हणजे काय? आवर सेन्सस आवर फ्युचर. काय होतं हे? आवर सेन्सस आवर फ्युचर हे काय होतं? जनगणनेचं घोषवाक्य होतं. म्हणजे आमची जनगणना आमचं भविष्य. तर ही कितव्या क्रमांकाची भारतीय जनगणना होती? 15व्या क्रमांकाची. कितव्या क्रमांकाची? 15व्या क्रमांकाची जनगणना होती. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल. पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता किती आहे? तुम्हाला विचारलंय काय? भारतातील लोकसंख्या घनता किती आहे? आता 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता ही तुम्हाला 382 एवढी बघायला मिळते. किती होती? 382 एवढी लोकसंख्येची घनता होती. मग कोणतं असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता ही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते? तर ते राज्य होतं बिहार. कारण बिहारमधली जी लोकसंख्येची घनता आहे तर ती होती 1106 एवढी. बिहारमधली लोकसंख्येची घनता किती होती? 1106. त्याच्यानंतर सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यामध्ये बघायला मिळते? ते राज्य होतं अरुणाचल प्रदेश. कोणतं राज्य होतं? अरुणाचल प्रदेश. कारण अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसंख्येची घनता किती होती? तर ती होती फक्त 17. हे आकडेवारी महत्वाची आहे की भारतामध्ये बिहारमध्ये 1106, अरुणाचल प्रदेश 17 आणि भारतातील लोकसंख्येची घनता ही जर विचारली तर तुमचं उत्तर काय असणार आहे? 382. हे एवढे घटक जर तुम्ही इथे लक्षात ठेवले तरी मोर दॅन इनफ आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय होता? प्रश्न होता 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं की ज्या राज्यामध्ये लोकसंख्या सगळ्यात कमी होती? आता इथं केरळ, नागालँड, गोवा आणि आंध्र प्रदेश असं दिलेलं आहे. ओके. तर सगळ्यात कमी लोकसंख्या तुम्हाला कुठं होती? तर ही सगळ्यात कमी लोकसंख्या होती सिक्कीम या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये होती? सिक्कीम या राज्यामध्ये. सिक्कीम मधली जर लोकसंख्या बघितली 610 म्हणजे 610 आणि त्यानंतर 577 एवढं लक्षात ठेवायचं आहे. 610 577
ही सिक्कीम मधली म्हणजे 6,10,577 ही एवढीच लोकसंख्या होती. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सगळ्यात लहान राज्य गोवा जरी असलं, म्हणजे क्षेत्रफळ गोव्याचं जरी जास्त सगळ्यात कमी असलं लहान राज्य, परंतु सिक्कीम हे असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये लोकसंख्या सर्वात कमी होती, म्हणजे सर्वात लोकसंख्येनं लहान असलेलं राज्य हे सिक्कीम आहे. हा घटक तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्हाला क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात लहान राज्य विचारलं तर उत्तर असणार आहे गोवा. ओके, काय असणार आहे? गोवा. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याचा दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर हा काय होता? नकारात्मक होता, म्हणजे निगेटिव्ह होता. म्हणजे 2001 ते 2011 ही जी दशवार्षिक लोकसंख्या वाढ झाली याच्यामध्ये कोणत्या राज्यानं जी वाढ झाली ती निगेटिव्ह होती असं विचारलेलं आहे. ऑप्शन देताना तुम्हाला केरळ, नागालँड, गोवा आणि आंध्र प्रदेश दिलेलं आहे. तर तुम्हाला इथे उत्तर देता आलं पाहिजे आणि उत्तर देताना अचूक देता आलं पाहिजे. याचं अचूक उत्तर येते नागालँड. नागालँड हे राज्य असं होतं की ज्या राज्यामध्ये लोकसंख्या ही निगेटिव्ह वाढलेली तुम्हाला पाहायला मिळते. नागालँडमध्ये जे लोकसंख्या वाढीचं म्हणजे जर बघितलं तर ते किती होतं? -0.58%. किती होतं? -0.58%. याचा अर्थ या काळामध्ये या राज्याची लोकसंख्या ही कमी झालेली आहे. तर निगेटिव्ह होते असं विचारलं तर तुम्हाला पर्टिक्युलरली काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? नागालँड. आणि हा आकडा सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की -0.58% एवढा निगेटिव्ह दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर नागालँड राज्यामध्ये बघायला मिळाला होता. पुढचा प्रश्न बघा 2011च्या जनगणनेनुसार भारतातल्या कोणत्या राज्यात महिला साक्षरतेचं प्रमाण सर्वाधिक होतं? आता महिला साक्षरता कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक असणार आहे? टोटल साक्षरता जर बघितली तर केरळ राज्य तुम्हाला पाहायला मिळतं. तर मग ऑब्व्हियसली महिला सुद्धा कुठं? केरळ राज्यामध्येच पाहायला मिळते. कारण 2011च्या जनगणनेचा जर विचार केला, 2011ची जनगणना केरळमधली एकूण साक्षरता जर विचार केला तुम्ही, केरळमधली एकूण साक्षरता, तर केरळमधली एकूण साक्षरता किती टक्के होती? तर ती होती 94%. किती टक्के होती? 94%. ती भारतात सर्वाधिक होती. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवा. तर महिला साक्षरता केरळमध्ये किती होती? तर केरळमधली महिला साक्षरता ही 92.1% एवढी बघायला मिळते. म्हणजे केरळ हे असं राज्य होतं की ज्या राज्यामध्ये सर्वाधिक साक्षरता बघायला मिळाली 94% एकूण. आणि जर महिलांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर महिलांच्या बाबतीमध्ये असलेली साक्षरता किती होती? तर ती होती किती? तर 92.1%. हा घटक तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला, समजा कोणतं असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये महिला साक्षरतेचं प्रमाण सगळ्यात कमी होतं. म्हणजे महिला साक्षरता प्रमाण जे आहे, हे जे महिला साक्षरता प्रमाण आहे सगळ्यात कमी कोणत्या राज्यामध्ये होतं असं जर विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल? तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर असलं पाहिजे बिहार राज्य होतं. कोणतं राज्य होतं? बिहार राज्य. बिहार मधली महिला साक्षरता जर बघितली तर ती होती 51.5%. आता घटक लक्षात आला का? या स्लाइड मधून तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे की भारताच्या कोणतं असं राज्य आहे की ज्या राज्याची साक्षरता सर्वाधिक होती? ते केरळ राज्य आहे. किती होती? 94% होती. केरळमधली महिला साक्षरता सर्वाधिक आहे. कोणतं किती होती? 92.1. आणि कोणत्या राज्यामध्ये महिला साक्षरता कमी होती? तर ते बिहार राज्य आहे. किती होती? 51.5% एवढी बिहारमधली महिला साक्षरता होती. म्हणजे प्रश्न कसाही विचारू द्या त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न बघा आणि त्यानुसार तुम्हाला उत्तर देता येते का ते पहा. प्रश्न होता 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं? म्हणजे भारतातील सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यामध्ये होती असा प्रश्न विचारलाय. ऑप्शन दिले जम्मू काश्मीर, मिझोराम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश असे तुम्हाला ऑप्शन दिले. काय उत्तर असेल बरं याचं? तर तुम्हाला हे पाठ असलं पाहिजे की सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता विचारली तर काय असणार आहे? तर एक करेक्ट आन्सर असणार आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसंख्येची घनता ही प्रति चौरस किलोमीटर किती आहे? तर केवळ 17 आहे. म्हणजे 17 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रामध्ये राहतात अरुणाचल प्रदेशमध्ये 2011च्या जनगणनेनुसार. आणि सर्वाधिक लोकसंख्येची घनता कुठं आहे? तर सर्वाधिक जेव्हा विचारली जाईल तेव्हा तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? तर ते बिहार असलं पाहिजे. आणि बिहारमधील लोकसंख्येची घनता किती होती? तर ती 1106 होती. म्हणजे बिहारमधील लोकसंख्येची घनता जास्त आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे प्रश्न कसा विचारला जातोय त्याप्रमाणे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल. पुढचा प्रश्न बघा 2011च्या जनगणनेनुसार भारताचा दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर
किती होता. आता दशवार्षिक लोकसंख्या वाढ भारतामध्ये किती झाली 2001 ते 11 या दशकामध्ये, तर इथं तुम्हाला आकडेवारी पाठ असली पाहिजे आणि ही आकडेवारी होती 17.7%. किती होती? 17.7%. मग तुम्हाला असं विचारलं 2001 पासून 2011 या दशकामध्ये भारताची लोकसंख्या किती कोटीनं वाढली. 2001 ते 2011 या दशकामध्ये भारताची लोकसंख्या किती कोटीनं वाढली. तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? 18.1 कोटी. किती असलं पाहिजे? 18.1 कोटी. एवढ्या कोटीनं भारताची लोकसंख्या वाढली असे उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे दोन्ही मुद्दे मी इथं कव्हर केलेत, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आहे 2011ची जनगणना स्वतंत्र भारताची कितवी जनगणना होती. आता 2011ची जनगणना ही भारत स्वतंत्र झाल्यानंतरची कितवी जनगणना होती, तर ही भारत स्वतंत्र झाल्यानंतर 7वी जनगणना होती. ओके. आणि जेव्हा जनगणना प्रक्रिया सुरू झाली म्हणजे 1872 पासून जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली, तर 1872 पासून जवळपास 2011 पर्यंत ही कितवी जनगणना होती असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? ही 15वी जनगणना होती. कितवी होती? 15वी. आणि भारत म्हणजे स्वतंत्र भारताची म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची कितवी होती? 7वी. आणि जर 1872 पासून जनगणनेला सुरुवात झाली तर तेव्हापासून कितवी होती? 15वी. हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता. आता एक लक्षात घ्या, जेव्हा जनगणनेची आकडेवारी आली त्यानुसार जर बघितलं तर तुमचं उत्तर ठाणे असणार आहे. पण 2014 साली काय झालंय, ठाण्यापासून पालघर वेगळा झालाय, त्याच्यामुळे ही आकडेवारी आता चेंज होते. पण जर तुम्हाला हे अगोदरपासून जर विचारलं, ठाणे दिलं असेल तर त्या अगोदरपासूनच जर विचारलं तर ठाण्याची लोकसंख्या सर्वाधिक लोकसंख्येचा तो जिल्हा होता. जिल्हा विचारलाय ना, तर त्याची आकडेवारी येते 1.1 करोड. ओके. जेव्हा आकडेवारी आली ना तेव्हा हे आकडेवारी म्हणजे जेव्हा हे 2011च्या जनगणनेचे आकडे आले फायनल, तर तेव्हा ही किती होती, तर ठाणे जिल्हा होता. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये किती होती, तर 1.1 करोड. किती? 1.1 करोड एवढी लोकसंख्या होती. त्याच्यामुळे ते उत्तर आहे. पण 2014 साली काय झालं, ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्हा निर्माण झालेला आहे, तर त्याच्या अगोदरची ही आकडेवारी तुम्हाला गृहीत धरावी लागेल. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार 0 to 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर किती होतं. आता 0 to 6 वयोगटातलं बाललिंग गुणोत्तर किती होतं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर हे किती होतं? 919 एवढं होतं. 919 म्हणजे 0 to 6 वयोगटातल्या 1000 मुलामग ज्या मुलींचं प्रमाण आहे ते फक्त 919 एवढं बघायला मिळतं. मग 2001च्या जनगणनेमध्ये हेच प्रमाण किती होतं? हेच 0 to 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर, तर ते प्रमाण होतं 927. म्हणजे 10 वर्षामध्ये हे प्रमाण 8 कमी झालं. ऍक्च्युअली हे वाढायला पाहिजे होते पण ते कमी झालं. म्हणजे या ठिकाणी हे जे प्रमाण कमी झालं याला चिंतेची बाब आहे असं म्हटलं जातं. म्हणजे 0 to 6 वयोगटातलं बाललिंग गुणोत्तर हे नाव वाढायला पाहिजे होतं, ते कमी झाले. 2001 साली 927 होतं, ते कमी होऊन 919 वर आले भारताच्या जनगणनेमध्ये. तर हा घटक तुम्हाला इथं लक्षात ठेवावा लागेल. आणि असे प्रश्न किंवा असे मुद्दे थोडंसं फोकस करत चला, परीक्षेला इम्पॉर्टंट राहतात. तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोर वर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये पाहायला मिळतील. ओके. आणि या कोर्सेसमध्ये अपडेशन मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याच्यामध्ये नवीन प्रश्न आपण ऍड करून आणखी देतोय तुम्हाला, तर त्याचा तुम्हाला जास्त बेनिफिट होईल. तर एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा हे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील किती टक्के लोकसंख्या शहरी भागामध्ये राहत होती. किती टक्के लोकसंख्या असं विचारलेलं आहे. ठीक आहे. ऑप्शन देताना 27, 31, 35 आणि 40 पॉईंट समथिंग तुम्हाला असं काही ना काही दिलेलं आहे. तर भारतातील किती टक्के लोकसंख्या तुम्हाला काय विचारले भारताच्या जनगणनेनुसार, तर याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 2, 31.2% एवढी लोकसंख्या काय होती, तर शहरी भागामध्ये राहत होती. आणि उर्वरित किती असणार आहे मग राहिलेली 68.8% ही काय होती मग राहिलेली लोकसंख्या ग्रामीण भागामधली असणार आहे. ओके. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. तुम्हाला असा प्रश्न विचारला
2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य कोणतं, की ज्या राज्याचं नागरीकरण सर्वाधिक झालं होतं, तर ते राज्य कोणतं होतं, तर ते राज्य होतं गोवा. गोव्यामधले जर 2011च्या जनगणनेनुसारचं नागरीकरणाचं पर्सेंटेज बघितलं तर ते तुम्हाला पाहायला मिळतं 62.2%. किती? 62.2%. मग सगळ्यात कमी नागरीकरण कोणत्या राज्यामध्ये झालं, कमी नागरीकरण कोणत्या राज्यामध्ये झालं असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे, तर ते असायला पाहिजे हिमाचल प्रदेश. कारण 2011च्या जनगणनेनुसार हिमाचल प्रदेश मधलं नागरीकरणाचं पर्सेंटेज हे फक्त 10% होतं. किती होतं? 10%. म्हणजे प्रश्न तुम्हाला कसाही विचारू द्या त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार जनगणनेचे आयुक्त म्हणजे सेन्सस कमिशनर कोण होते. आता याच्यामध्ये ऑप्शन बघा, डॉक्टर सी रंगराजन, टी.एन. शेषन, विवेक जोशी का सी चंद्रमौली असे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. तर हे लक्षात ठेवायचं. करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 4 आहे. काय आहे? पर्याय क्रमांक 4. ओके. तर हे जनगणना आयुक्त सी चंद्रमौली होते, भारताचे रजिस्ट्रार जनरल होते. त्यांच्या नेतृत्वाखालीच ही 2011ची जनगणना जी व्यापक प्रमाणामध्ये पार पडली होती. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातल्या कोणत्या राज्याची शहरी लोकसंख्या सर्वाधिक होती. आता मुद्दा लक्षात घ्या, लोकसंख्या तुम्हाला विचारले. आपण आता काय बघितलं होतं की सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य कोणतं होतं? गोवा. पण शहरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्याचं करेक्ट उत्तर येतंय आपलं महाराष्ट्र येतंय. कारण महाराष्ट्राची जी शहरी लोकसंख्या होती 5.08 कोटी एवढी. ओके. मग लोकसंख्येच्या बाबतीमध्ये शहरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसरं परत उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू यांचा पुढचा क्रमांक लागतो, म्हणजे दुसरा आणि तिसरा. तुम्हाला नुसती लोकसंख्या विचारली, पर्सेंटेज वगैरे असं विचारलेलं नाही. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे? इथं महाराष्ट्र हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातलं सर्वात कमी साक्षरतेचं राज्य कोणतं, की ज्या ठिकाणी साक्षरता सगळ्यात कमी होती. तर साक्षरता सगळ्यात कमी कुठं असणार आहे बघा. एक तर सगळे ऑप्शन तुम्हाला जवळचे वाटतील, राजस्थान आहे, झारखंड आहे, अरुणाचल आणि बिहार. पण साक्षरतेच्या बाबतीचा जेव्हा विचार करतात तेव्हा ते राज्य ठरतं बिहार. कारण 2011च्या जनगणनेनुसार बिहारमधली जी साक्षरता होती ती फक्त 61.8% होती, की जी सर्वात कमी होती. पुरुष साक्षरता बिहारमधली, आता बिहारचा जर थोडासा आणखी डीप मध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करायला गेला तर पुरुष साक्षरता आणि स्त्री साक्षरता असं जर तुम्ही बघितलं, पुरुषांची साक्षरता किती होती बिहारमधली, तर ती होती 71.2% आणि जी स्त्री साक्षरता होती ती किती होती 51.5%. ठीक आहे. महिला साक्षरता खूप मोठ्या प्रमाणात कमी होती बिहारमध्ये आणि टोटल साक्षरता तर 61.8%. तर हे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकताय. पुढचा पर्याय बघा 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचं लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक होतं. तर कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचं लिंग गुणोत्तर सर्वाधिक होतं, तर तुम्हाला इथं लक्षद्वीप, चंदीगड, पुदुच्चेरी, अंदमान आणि निकोबार बेटे असं उत्तर दिलेलं आहे. जर राज्यांचा विचार केला तर केरळ राज्य होतं, बरोबर. पण केंद्रशासित प्रदेशांचं लिंग गुणोत्तर जर बघितलं तर तुम्हाला इथं पॉंडिचेरी किंवा त्याला आपण पुदुच्चेरी म्हणतो यांचं लिंग गुणोत्तर सर्वाधिक होतं. पुदुच्चेरीमध्ये 1000 पुरुषामागं स्त्रियांची संख्या होती 1037. ओके. म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या किती होती पुदुच्चेरीमध्ये 2011च्या जनगणनेनं 1037. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या धार्मिक गटाची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर होती. म्हणजे धार्मिक गट आहे पण त्याची लोकसंख्या ही दुसऱ्या क्रमांकावर होती. म्हणजे ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि मुस्लिम. कारण सर्वाधिक मोठा धर्म हा हिंदू धर्म होता. कोणता होता? हिंदू धर्म. हिंदू धर्माची लोकसंख्या जर तुम्ही जनगणनेनुसार लोकसंख्या बघितली तर 79.8% एवढे हिंदू धर्माची लोकसंख्या होती. मग दुसरा कोणता धर्म होता की ज्याची लोकसंख्या सर्वाधिक, तर त्या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? मुस्लिम असणार आहे. काय उत्तर असणार आहे इथं? मुस्लिम. तर 2011च्या जनगणनेनुसार मुस्लिमांची लोकसंख्या होती 14.2%. किती होती? 14.2. ख्रिश्चन घ्या 2.3%, कमी प्रमाण आहे. आणि शिखांचं 1.7% एवढं तुम्हाला 2011च्या जनगणनेनुसार बघायला मिळतं. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? मुस्लिम. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार देशात अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं,
की लोकसंख्या सर्वाधिक होती अनुसूचित जातींची आणि ते राज्य कोणतं होतं असं विचारलेलं आहे तुम्हाला. ऑप्शन देताना पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहार असं दिलेलं आहे. पण तुम्हाला इथं विचारलंय काय तर अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या विचारले. ओके आणि टक्केवारी विचारले का नाही. टक्केवारी विचारलं असतं तर उत्तर वेगळं राहिलं असतं. तुम्हाला नुसती लोकसंख्या इथं पर्टिक्युलरली काय मेन्शन केलंय लोकसंख्याबाबत मेन्शन केले. मग लोकसंख्याबाबत मेन्शन केले तर याचं उत्तर काय असणार आहे उत्तर प्रदेश असणार आहे. पण या अनुसूचित जातींची जर टक्केवारी जर तुम्हाला म्हटलं असतं टक्केवारीनुसार विचार केला असता तर ते राज्य येत होतं पंजाब राज्य. कोणतं राज्य येत होतं पंजाब. कारण पंजाब मधली जर टक्केवारी बघितली अनुसूचित जातींचं प्रमाण तर ते 31.9% होतं. किती होतं 31.9. तर इथं तुम्हाला हे घटक लक्षात घ्यायचे. म्हणजे या स्लाइड मधून तुम्ही काय लक्षात ठेवणार. पहिला मुद्दा देशातल्या अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक असणारं राज्य उत्तर प्रदेश आणि जर तुम्हाला पर्सेंटेज वाईज विचारलं टक्केवारीनुसार तर ते राज्य असणार आहे पंजाब. हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची आता इथं काय विचारले तुम्हाला अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वाधिक होती. म्हणजे एसटी कॅटेगरी शेड्युल्ड ट्राईब कॅटेगरीचं तर कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक बघायला मिळते. ऑप्शन देताना महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, ओडिशा आणि झारखंड आहे. तर अनुसूचित जमाती एसटी जर म्हटलं तर त्या ठिकाणी उत्तर काय असलं पाहिजे तुमचं मध्य प्रदेश असलं पाहिजे. म्हणजे एसटीच्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश, एसटीच्या बाबतीमध्ये मध्य प्रदेश. हे कशाच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही लोकसंख्येचा विचार करता तेव्हा. पण जर पर्सेंट वाईज जर म्हटलं तर एससीच्या लोकसंख्येमध्ये पर्सेंट वाईज मध्ये अग्रेसर कोण होतं पंजाब होतं आणि एसटीच्या लोकसंख्येमध्ये पर्सेंट वाईज जर विचार केला तर याच्यामध्ये लक्षद्वीप मध्ये 94.8% एवढी प्रमाण आढळतं. कुठं लक्षद्वीप मध्ये एवढं प्रमाण तुम्हाला त्या ठिकाणी आढळतं. त्यानंतर मिझोराम मध्ये सुद्धा 94.4% एवढं एसटीचं प्रमाण आढळतं. एसटी म्हणजे अनुसूचित जमाती शेड्युल्ड ट्राईब या कास्टचं. तर हे घटक तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न काय विचारला होता भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वाधिक होती. तुमचं उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये जवळपास 1.53 कोटी एवढी लोकसंख्या काय होती तर अनुसूचित जमातींची होती. आणि पर्सेंट वाईज जर तुम्हाला इथं विचारलं तर एसटीचं पर्सेंट वाईज सर्वाधिक कुठं होतं तर लक्षद्वीप मध्ये 94.8 आणि मिझोराम दुसऱ्या क्रमांकावर 94.4 एवढी एसटीची लोकसंख्या त्या राज्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे प्रश्न कसा विचारला जातोय ना त्यावरून तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार हिंदी नंतर भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती. हिंदी नंतर कोणती भाषा ही सर्वाधिक बोलली जाते. मराठी, तेलुगू, बंगाली का तमिळ. तर हे लक्षात ठेवा 2011च्या जनगणनेनुसार हिंदी नंतर. मग आता प्रश्न जर असा म्हटलं हिंदी नंतर मग हिंदी किती टक्के बोलली जाते हे माहित असायला पाहिजे. हिंदी बोलली जाते 43.6%. दुसऱ्या क्रमांकावर येते ते म्हणजे तुमची बंगाली भाषा. दुसऱ्या क्रमांकावर येते बंगाली भाषा. तर याचा अप्रॉक्सिमेटली 8% एवढं त्याचं उत्तर आहे. अप्रॉक्सिमेटली 8%. तिसऱ्या क्रमांकावर मराठी आहे त्याचं सुद्धा अप्रॉक्सिमेटली 7% एवढं येतं. तर असा प्रश्न जरी विचारला तरी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे प्रश्नाची व्हरायटी कशी असू द्या तुमचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी देता आलं पाहिजे. आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता. ठीक आहे की ज्यांच्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे. ऑप्शन देताना चंदीगड, दिल्ली, दादरा नगर हवेली आणि दमन दीव असे ऑप्शन दिलेले आहे. तर ज्याच्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे तो म्हणजे तुमचा दादरा नगर हवेली. हे लक्षात ठेवा. नाही दादरा नगर हवेली नाहीये दमन दीव आहे. पण आता काय झाले दादरा नगर हवेली आणि दमन दीव हे एकत्र झाले. पण 2011च्या जनगणने अगोदर हे एकत्रित नव्हते. ते वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते. कारण दमन दीव मध्ये जे लिंग गुणोत्तर होतं ना ते फक्त 618 एवढंच आढळलं होतं. म्हणजे दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण त्या ठिकाणी फक्त 618 होतं. हे जर प्रमाण तुम्ही भारतातल्या राज्यांशी कंपॅरिझन करा किंवा केंद्रशासित प्रदेशांचं कंपॅरिझन करा हे सगळ्यात कमी होतं. म्हणजे राज्य असू द्या किंवा केंद्रशासित प्रदेश असू द्या हे प्रमाण सर्वाधिक कमी तुम्हाला बघायला मिळतं. भारतीय राज्यघटनेचा कोर्स आपल्या ऍपवर लॉन्च झालेला होता. महत्त्वाचा कोर्स आहे. तुम्ही पाहू शकता खूप कमी किमतीमध्ये आपण हा कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे. 550 पेक्षा जास्त प्रश्न त्यामध्ये कव्हर केलेत. टॉपिक वाईज हा घटक कव्हर केलेला आहे. तर तुम्ही नक्की आपले ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि या कोर्सचा लाभ घ्या.
पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता होता. आता इथं थोडासा घटक समजून घ्या. सर्वाधिक साक्षर जिल्हा विचारले 2011च्या जनगणनेनुसार, तर त्याचं उत्तर येतं मिझोराम मधला सेरचिप हा जिल्हा येतो की 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षरता. कारण या ठिकाणची साक्षरता जर बघितली तर 97.91% एवढी लागते. त्यानंतर मिझोराम मधला आयझॉल हा पण जिल्ह्याचा क्रमांक लागतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेची प्रक्रिया किती टप्प्यामध्ये पार पडली, म्हणजे टप्पे किती झाले, हे जनगणना करताना किती टप्पे पार पडले होते. तर 1, 2, 3, 4 असं तुम्हाला यामध्ये टप्पे दिलेले आहेत. याचं उत्तर येतं 2 टप्प्यामध्ये ही जनगणना पार पडली होती. मग 2 टप्पे म्हणजे कसं, तर याच्यामध्ये 2 टप्पे जे होते 2011च्या जनगणनेची प्रक्रिया 2 टप्प्यामध्ये. पहिली टप्पा होता तो हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस याचा होता, म्हणजे देशातल्या सगळ्या ज्या सर्व इमारती असतील किंवा घरांची माहिती यामध्ये गोळा केली होती. आणि दुसरी जी टप्पा होता तो पॉप्युलेशन इमर्शनचा होता, म्हणजे लोकसंख्येच्या गणनेचा होता. मग याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची तपशीलवार माहिती गोळा करण्यात आली होती. लक्षात येते का, म्हणजे जनगणना करताना कोणते टप्पे पार पडले होते, घरगणती किंवा घरांची यादी आपण असं म्हणतो त्याला हाऊस लिस्टिंग अँड हाऊसिंग सेन्सस. आणि दुसरा जो टप्पा होता त्याला काय म्हणतो, लोकसंख्या गणना किंवा त्याला पॉप्युलेशन इमर्शन असं म्हणतो. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची तपशीलवार माहिती घेतली होती. तर परीक्षेला जर असं विचारलं तुम्हाला तर उत्तर देता आलं पाहिजे की 2011च्या जनगणनेची प्रक्रिया 2 टप्प्यामध्ये पार पडली होती. तर असे वेगळे प्रश्न सुद्धा परीक्षेला अपेक्षित आहेत. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार साक्षर व्यक्ती म्हणून गणण्यासाठी किमान वय आणि अट काय असायला पाहिजे, म्हणजे एखादा व्यक्ती साक्षर आहे की नाही हे कसं ओळखलं जातं किंवा त्याच्यासाठी काय अटी आहेत. आता ऑप्शन बघा, ऑप्शन वरून आपल्याला उत्तर देता येते का. 5 वर्षावरील कोणीही जो लिहू आणि वाचू शकतो, 7 वर्षावरील कोणीही जो केवळ वाचू शकतो, शब्दप्रयोग महत्वाचा, 7 वर्षावरील कोणीही जो कोणत्याही भाषेत समजूतदारपणे लिहू आणि वाचू शकतो, म्हणजे इथं कोणत्याही भाषेत ओके, आणि लिहू आणि वाचू शकतो समजूतदारपणे असं दिलेलं आहे. आणि 4थ्या वर्षामध्ये 6 वर्षावरील कोणीही जो शाळेला गेलाय. तर याच्यामध्ये पहिली अट लक्षात ठेवायचं 7 वर्षाचा क्रायटेरिया आहे, म्हणजे इथं 5 वर्ष आणि 6 वर्ष दिले तर हे ऑप्शन डायरेक्टली इलिमिनेट होतात. मग आता उत्तर आपलं राहणार आहे एक तर पर्याय बी किंवा पर्याय सी मध्ये. मग याच्यामध्ये ते कसं तुम्हाला ह्याचं उत्तराकडे पोहोचायचं, तर 7 वर्षावरचा व्यक्ती केवळ वाचू शकतो, इथं लिहू शकतोच काही घेतलेलंच नाही संदर्भ, नुसतं वाचू शकणाऱ्या व्यक्तीला साक्षर म्हणता येत नाही, म्हणजे हे पर्याय सुद्धा तुमचा इलिमिनेट झाला. म्हणजे इथं तुमचं उत्तर काय असणार आहे, 7 वर्षावरचा कोणताही व्यक्ती जो कोणत्याही भाषेमध्ये समजूतदारपणे लिहू शकतो किंवा वाचू शकतो असं त्याला साक्षर असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही 2011ची जी जनगणना झाली, 2011ची जनगणना, तर ह्या 2011च्या जनगणनेमध्ये ही अट टाकण्यात आली होती. काय म्हटलं होतं, तर तिथलं स्टेटमेंट आहे ना ते वाचून दाखवतो. जनगणनेमधलं स्टेटमेंट असं आहे की अशी कोणतीही व्यक्ती जिचं वय 7 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे, ओके, आणि जी कोणतीही एक भाषा हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे, समजूतदारपणे लिहू शकते वाचू शकते, तिला साक्षर मानले जात होते. इथं केवळ सही करणं म्हणजे साक्षर असणे नव्हे, हा घटक इथं तुम्ही लक्षात ठेवा. तर मुद्दा असा आहे, परीक्षेला जशा पद्धतीने विचारलं जाते ना त्या पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकताय. पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतात लोकसंख्येच्या घनतेनुसार भारतातील सर्वात दाट लोकवस्तीचा जिल्हा कोणता. आता दाट लोकवस्तीचा असलेला जिल्हा कोणता असं विचारलंय की ज्या जिल्ह्याची लोकवस्ती जास्त होती. आता तुम्हाला राज्याबद्दल विचारलंय का, म्हणजे कोणत्या राज्याची घनतेनुसार म्हणतोय ना, तुम्हाला असं विचारलं कोणत्या राज्याची घनता 2011च्या जनगणनेनुसार जास्त होती, तर तुमचं उत्तर आलं असतं बिहार राज्य आलं असतं. बरोबर, बिहार राज्याची लोकसंख्येची घनता जास्त होती. पण जिल्ह्याबद्दल तुम्हाला पर्टिक्युलर विचारलंय तेव्हा त्याचं उत्तर काय असणार आहे, उत्तर पूर्व दिल्ली हा जो जिल्हा आहे तो सर्वाधिक घनतेचा म्हणजे सर्वाधिक घनता तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तिथं प्रति चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात, तर 37,346 एवढी लोक राहत होती असं 2011च्या जनगणनेमध्ये सांगितले.
2011च्या जनगणनेमध्ये काय सांगितले, जो उत्तर पूर्व दिल्लीचा जिल्हा आहे त्या ठिकाणी दर प्रति चौरस किलोमीटर मध्ये 37,346 लोक व्यक्ती एवढ्या प्रति चौरस किलोमीटर मध्ये राहत होती. हा मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलाय. तर हा घटक तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता किंवा याला तुम्ही फोकस करा. परीक्षेला ना कशा पद्धतीने विचारलं जाते ना ते मॅटर खूप करतं. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी अपंग व्यक्तीचं प्रमाण किती होतं. आता अपंग व्यक्तीचं प्रमाण विचारले म्हणजे दिव्यांग, डिसेबल्ड पॉप्युलेशन किती होतं. ओके, दिव्यांग म्हणतो आपण. तर दिव्यांगांचं प्रमाण किती होतं अपंग व्यक्तींचं, तर ते येतं 2.21%. किती होतं, 2.21%. तर एक महत्वाची गोष्ट अशी होती, 2011ची जनगणना आहे त्या जनगणनेमध्ये पहिल्यांदाच जर अपंगत्वाविषयी तपशीलवार माहिती गोळा करण्यात आली होती आणि या माहितीनुसार असं आढळलं होतं की देशातली जवळपास 2.68 कोटी लोक, किती, देशातली 2.68 कोटी लोक हे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अपंगानं ग्रस्त होते आणि त्याचं प्रमाण होतं ते 2.21% एकूण लोकसंख्येमध्ये. लक्षात येते का. तर एकूण किती लोक कोणत्या ना कोणत्या अपंगानं ग्रस्त होते, तर त्याचा आकडेवारी येत होती 2.68 कोटी लोक एवढी. तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअर वर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपले ऍप्लिकेशन आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आहेत, जसं भारतीय अर्थव्यवस्था नावाचा कोर्स आपला तिथं ऑलरेडी लॉन्च झालेला आहे. या कोर्समध्ये आपण जे लेटेस्ट जे तुमचे आर्थिक पाहणी अहवाल असेल, अर्थसंकल्प असेल, तर त्याच्यावर प्रश्न सुद्धा तयार करून दिलेले आहेत. यामध्ये 200 प्रश्न आहेत. तुम्हाला बाकी काही करायची गरज नाहीये. फी मात्र नाममात्र ठेवलेली आहे. तर तुम्ही नक्की जॉईन करा आपलं ऍप्लिकेशन आणि या कोर्सला नक्की जॉईन करा. तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल, कारण इथं प्रत्येक लेक्चर हे अनलिमिटेड वेळा तुम्हाला ऐकायला मिळते. म्हणजे एक लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता, त्याला लिमिट नाहीये. ओके, तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. तर आपलं ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. एवढंच माझं तुमच्याकडे मागणं आहे. ठीक आहे.